तुमच्या बहिणीचे असतील ते अधिक सुदृढ आणि चांगले कसे होतील त्यांनी प्रयत्न करावे. कसं बघतात तुमचं काय आपापसात काय फिसकटलंय का त्यांनी अशा पद्धतीने उद्गार काढलेले? पहिली गोष्ट, मी जितेंद्र आव्हाडांची मोठी बहीण सौभाग्यवती शुभांगी गर्जे, ही माझी लहानी बहीण डॉक्टर ज्योती आव्हाड. आमचे संबंध कसे आहेत किंवा नाहीत हे आनंद परांजपेंनी सांगण्या इतपत आम्ही काही असं म्हणजे कोणत्या इतर गोष्टींमध्ये आम्ही ढवळाढवळ करत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आमचा भाऊ आणि आम्ही काही नात्यांचे झेंडे घेऊन फिरत नाही की आमचे संबंध कसे आहेत म्हणून. आणि त्यांनी आमच्या नात्यांबद्दल बोलावं हे तर खरं अतिशय हास्यास्पद आहे. जो माणूस 24 तास फक्त जितेंद्र आव्हाडांच्या घरी चकरा मारायचा, हजेरी लावायचा, तो आज जितेंद्र आव्हाडांबद्दल हे बोलतोय. हे ऐकून समस्त ठाणेकरांना सुद्धा असं वाटलं असेल की आज हे आपण काय ऐकतोय म्हणून. कम 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 माय लव, प्लीज डोंट से नो बेबी, कम 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 माय लव. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. नाही, इतकं काही आमचं नातं इतके काही हे नाही आहेत की ह्या असं कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून आमचे नाते खराब होतील आणि त्याचा आनंद त्यांना मिळेल, असं काही शक्यच नाहीये. त्यांनी पाहिलं नाहीये का? त्यांनी स्वतः पाहिलंय ना. मी तेच सांगितलं ना, सतत हजेरी लावणाऱ्या माणसांना बहुतेक आमच्या हजेऱ्या दिसल्या नसतील. आव्हाडांनी पहिलं म्हटलं होतं की सुप्रिया सुळे नेहमीच दादा दादा म्हणायचं, आम्हाला राग यायचा, दादांनी कधी बहिणीचं प्रेम समजलं नाही, आता त्याला हृदय नाही, असं आव्हाडांनी बोलल्यानंतर आज कुठेतरी परांजपेंनी आपापसात तुमच्या बहिणीचं आणि आव्हाडांचं एक उदाहरण समजलं. नाही, हे बघा, पहिली गोष्ट, सुप्रियाताई आणि दादा हा विषय वेगळा आहे. ते एक राजकीय विषयांतर होऊन इथं आमच्या घरगुती भानगडींमध्ये ते शिरले. भानगड म्हणणं चुकीचं आहे, माझा शब्द, सॉरी. कारण होतं काय माहितीये का की आता मोठ्या माणसांच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि सामान्यांच्या गोष्ट वेगळी असते. आम्ही आमच्या घरी जेव्हा काही कार्यक्रम असतो काय असतं, आम्ही बरोबर हजर असतो. रोजच घरी असावं असं नाहीये ना, म्हणजे भावाच्या घरी रोज बहिणींनी असावं असा काही आपल्याकडे प्रघात नाही, आपल्या मराठी संस्कृतीमध्ये सुद्धा. त्यांचं देखील असंच म्हणणं आहे की बहीण भावाचं नातं अटूट आहे, नवरा बायकोचं पण नातं चांगलं आहे, मात्र आव्हाडांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये. आव्हाड जे म्हणतात ते चुकीचं असेल. हे आता महाराष्ट्र बघतोय ना, महाराष्ट्र बघतोय. आणि आमचं नातं काय आहे आणि आमचा भाऊ आम्हाला किती प्रिय आहे हे काही मला परांजपेंना नाही सांगायचं. नाही, हा काही वाद वगैरे नाहीये. हे पेल्यातलं वादळ असेल त्यांच्या दृष्टीने, पण आमच्या दृष्टीने ते तसं सुद्धा नाही. नाही, काही एवढं काही महत्वाचं नाहीये. आमचं नातं जे आहे ते छान आहे. तुम्ही काय सांगा, तुम्ही देखील बहिणी आहात, अशा प्रकारचं ज्या वक्तव्य केलेलं आहे जे माझ्या घराघरामध्ये जे माझ्या मोठ्या बहिणींनी सांगितलं तेच आहे. संबंध म्हणजे काय, रोज जाऊन भावाच्या घरी राहणं, बसणं, उठणं म्हणजे काय संबंध आहेत का? संबंध आहेतच, चांगलेच आहेत आणि ते चांगले होते, चांगले आहेत तर चांगले राहतील, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. पण रोज उठून कुठली बहीण, मी पण डॉक्टर आहे, माझ्या व्यवसायात मी बिझी असते, ते त्यांच्या व्यवसायात बिझी असतात. त्याच्यामुळे असं काही नाही की बाबा रोज भेटीगाठी होतीलच, पण आमच्या भेटीगाठी होतात. आम्ही व्यवस्थित जेव्हा एकमेकांची गरज हे असते तेव्हा आम्ही भेटतो. अजित पवारांच्या कुटुंबात न पडता तुम्ही पहिल्या तुमच्या बहिणीचे संबंध तपासावे असं त्यांनी म्हटले. त्यामुळे एकंदरीत
या वक्तव्याकडे खास करून कसं बघतात आता मी तेच सांगितलं ना. तुमचं पण मत काय आहे त्यांनी मत मांडलेलं आहे. नाही परत परत काय माहितीये का की ती गोष्ट एकच गोष्ट मी पहिल्यांदाच सांगितली, आमचे संबंध इतके चांगले आहेत याचं मला झेंडा लावायची गरज नाही. आणि त्यांना जर तसं वाटत असेल की ह्याच्याने आमच्या घरात वादळ वगैरे येईल तर त्यांना म्हणा नका, सांभाळून राहा तुम्हीच. नाही मी काही सल्ला वगैरे देणार नाही. त्यांना काय माहितीये का, ते आहेत तिथे छान राहा म्हणा, आनंदात राहा. राष्ट्रवादी उभी फूट पडल्यानंतर आता अशा प्रकारच्या घडामोडींचं वक्तव्य व्हायला लागलं. कुठेतरी अशा प्रकारचं वक्तव्य आता आनंद परांजपे करतात. राष्ट्रवादी उभी फुटल्या अगोदर देखील आनंद परांजपे याच ऑफिसमध्ये कार्यरत असतील, या घरचे नाते होते, त्यांचे देखील आवडांबरोबर देखील चांगले संबंध होते. मात्र अशा पद्धतीचा उत्तर करणं कितपत होतं? मग आता तुम्हीच ठरवा ना सगळ्यांनी की त्यांची काय मेंटॅलिटी आहे त्या माणसाची, की ज्या घरात आपण खाल्लं, म्हणजे मी जे मगाशी म्हटलं सकाळ दुपार संध्याकाळ आपण जिथे हजेरी लावत होतो, आपण किती खाल्लं काय खाल्लं हे अख्ख्या मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्याची काय भावना झाली ते गेल्यानंतर हे त्यांना सुद्धा कळलं असेल आतापर्यंत. त्यामुळे त्यांनी जास्त ह्या भानगडीत पडू नये. आमचं घर आहे आणि आम्ही ते इतकी वर्ष सांभाळलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही सांभाळू. मी त्यांची मोठी बहीण आहे म्हणून आईच्या नात्याने मी घर सांभाळते, बहीण म्हणून नाही. त्यांना सांगा. नक्कीच येणाऱ्या काळात आता राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी अशीच लढाई समोर दिसून येईल की काय पवार वर्सेस पवार घराणं? नाही, ते राजकीय गोष्टीत मला नाही पडायचं. आम्ही राजकीय बाबतीमध्ये येतही नाही. फक्त आज त्यांनी डायरेक्ट आमच्या घरात येण्याचा प्रयत्न केलाय म्हणून मी आज इथे येण्याचा खटाटोप केलेला आहे. नाहीतर अन्यथा मी ह्या गोष्टींमध्ये नाही पडत कधी. शिवसेनेतनं निघाल्यानंतर त्यांना थेट राष्ट्रवादीमध्ये जवळची साधून येणारे म्हणजे जितेंद्र आव्हाड आहेत, पवारांच्या जवळ अनेक लोकप्रिय तालुके आनंद परांजपे देखील आहे, त्यांना देखील मोठं करण्यात आलं. का वाटतं येणाऱ्या काळात त्यांनी अशी खेळ करणं म्हणजे कितपत योग्य आहे? मी म्हटलं ना तसंच की समोरच्यांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की माणसाला म्हणजे अगोदर त्यांच्या वडिलांची पुण्याई, त्याच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी त्यांना जो टेकू लावलेला होता, आज तो निघाल्यानंतर त्यांचं काय होतंय हे त्यांना स्वतःला सुद्धा माहिती आहे आणि तुम्हा पत्रकारांना सुद्धा नक्कीच माहीत असेल याची मला खात्री आहे. ताई, आपला राजकारणाशी काही संबंध नाहीये तरी सुद्धा असताना आनंद परांजपे राजकारण करण्यासाठी असं कौटुंबिक विषय काढतात किंवा बहीण भावाचं नातं असेल किंवा नवरा बायकोच्या नात्यांवरती बोलतात, हे कितपत योग्य वाटतं? नाही, हे योग्य नाहीच आहे, पण जाऊ दे, त्यांना काय बोलायचं ते त्यांना बोलू दे. ते जेव्हा गेले ना, ते जेव्हा आमच्याकडनं गेले त्यावेळेला एक गोष्ट अशी आमच्या सगळ्यांच्या लक्षात आली, घरातल्यांच्या, की आमच्या घरातला एक कुत्रा आहे छोटूसा, तो ठराविक माणसांवरच भुंकायचा फक्त. तेव्हा आम्हाला समजलं की आम्ही काय सांभाळलं होतं ते. आव्हाडांनी जसं सांगितलं की सगळ्या ताईंनी जर तोंड उघडलं खूप काही गोष्टी निघतील, तसंच तुम्ही देखील अजून मनाचा हा विषय उदाहरण दिले, अजून काय खूप काही गोष्टी समोर येतील? मी येऊ शकतात ना राजकारणात. काय आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर राजकारणच करायचं ठरवलं घरातल्यांनी सुद्धा तर भरपूर निघू शकतं. हां, पण आम्ही त्या लेवलला नाही जाणार. आमचं शिक्षण, आमच्या आईवडिलांनी दिलेले संस्कार हे फार उच्च दर्जाचे आहेत.